आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांची शोकसभा कळव्यात संपन्न. आगरी समाजाचे संघटनात्मक नेतृत्व करणारे आणि आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांचं शनिवारी सायंकाळी दुःखद निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, सून आणि नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर 7 जून रोजी शासकीय इतमामात कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मनीषानगर कळवा हे त्यांच्या वास्तव्याचं ठिकाण होतं. साळवी यांनी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरी सेनेची स्थापना करून ठाणे, नाशिक, रायगड, पालघर, मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या आगरी समाजाला संघटित केलं. समाज आणि ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक आंदोलनं आणि लढ्या यशस्वीपणे उभ्या केल्या. कामगारांच्या हितासाठी कामगार एकता ही कर्मचारी संघटनाही त्यांनी स्थापली. शहाड येथील सेंच्युरी रेयॉनसह ठाणे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना सक्रिय आहेत. कामगारांच्या विविध समस्यांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेकांना न्याय मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मनीषा शिक्षण संस्थेची स्थापना करून स्थानिक शिक्षण विकासाला हातभार लावला. तसंच राज्य सरकारच्या ओबीसी महामंडळाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. राजाराम साळवी यांच्या निधनानंतर 10 जून रोजी मनीषा विद्यालय कळवा येथे त्यांच्या आठवणींसाठी आणि श्रद्धांजलीपर शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी साळवी कुटुंबियांच्या वतीनं राहुल साळवी, मनीषा पाटील, गणेश साळवी, नगरसेवक मिलिंद साळवी देखील उपस्थित होते. शोकसभेत खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार सीताराम भोईर, नगरसेवक मनोज शिंदे तसंच अनेक राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील मान्यवर नेते, पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांमध्ये डॉक्टर राम मळवी, राजीव मिश्रा, महेश पाटीदार, निलेश पाटील, गायक किसन फुलोरे यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. या मान्यवरांनी शोकसभेत शब्दरूपी श्रद्धांजली व्यक्त केली. यावेळी आगरी सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच समर्थक, ठाणे, मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अनेक व्यक्तींनी साळवी यांच्या प्रतिमेचं पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी राजाराम साळवी यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि कामगार चळवळीतील योगदान गौरवलं. त्यांच्या जाण्यानं आगरी समाजातील एक ठोस, अभ्यासू आणि परखड नेतृत्वाचं अपूर्णीय नुकसान झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. विविध उपस्थितांनी त्यांच्या मानवतेविषयी, संघर्षशील वृत्तीविषयी आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याबद्दल आपापले मनोगत व्यक्त करत आदरांजली वाहिली.